नमस्कार. आज आपण बघूया की केळफूल कसं साफ करायचं आहे. हे आमच्या बागेतील केळफूल आहे. हे आम्ही काढून घेतलेलं आहे. आता ह्याला साफ करायची विधी आपण बघून घेऊया. साफ करण्याच्या आधी हाताला आपण तेल लावून घेऊ, ज्याच्याने हाताला चीक लागत नाही व हाताला काळसर एक लेयर येतो तो येणार नाही. आता आपण एक एक करून पाकळी केळफुलाची आपण सोलून घेऊया. प्रत्येक लाल पाकळीमध्ये आपल्याला सफेद हा असा कळ्या दिसणार आहे, जे आपण भाजीसाठी वापरणार आहे. आपल्याला हे तोपर्यंत सोलायचं आहे जोपर्यंत सफेद रंगाचा कोन आपल्याला दिसत नाही. आतला सफेद रंगाचा कोन हा कवळा असतो व आपण तो न सोलताही भाजीसाठी वापरू शकता. आता त्यातलं एक फूल घेऊन आपण मधला कडक देठ काढून घेऊया व एक पारदर्शक पापुद्रा दिसेल तोही आपण काढून घ्यायचा आहे. तसंच आपण बाकीच्याही फुलांचं असंच आपण देठ व तो ट्रान्सपरंट पापुद्रा आपण काढून घेऊया. साफ करायची सोपी पद्धत म्हणजे हा पुरा घड एकत्र घ्यावा व पहिला देठ काढत जावा. जसं तुम्ही देठ काढतील तसा तो पारदर्शक पापुद्राही त्याबरोबर बाहेर येईल व तुम्हाला काढायला ते सोपं पडेल. ह्याच्याने तुम्ही एकदम लवकर हे केळफूल साफ करू शकतात. हा मधला कवळा घड आहे, तर ह्याचं तुम्ही पारदर्शक पापुद्रा नाही काढला तरी चालेल. फक्त आपण ह्याचे वरचे देठ काढून घेऊया. तुम्ही नखाचा वापर करून एकाच टायमाला 2 ते 3 घड एकत्र साफ करू शकता. नखाने हे आपण कट करून बाहेरच्या बाजूने खेचून घेऊया, म्हणजे 2 ते 3 घड एकत्र साफ होतील. केळफूल साफ केल्यानंतर त्याला आपण बारीक कापून घेऊन आता मधला सफेद कलरचा कोणी आपण डायरेक्ट कट करायला घेऊ शकता. तोही आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे. आता आपलं कापून झालेलं आहे. आता हे सगळं कापलेलं केळफूल आपण एका टोपामध्ये घेऊया व त्याच्यात कोमट पाणी टाकून 5 मिनिटांनी तो गाळून घेऊया. गाळल्यानंतर हे केळफूल आपल्या भाजीसाठी तयार आहे. ह्याने तुम्ही भाजी, भाकरी, भजी किंवा कोणताही प्रकार बनवू शकता. केळफूल सोलल्यानंतर तुमचे हात थोडेसे ब्राऊन पडतील, ते आपण स्क्रबरने साफ करू शकता.